konnichiwa minasan. आता आपण बघणार आहोत लेसन नंबर 33. सो लेसन नंबर 33 मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहेत इम्पेरेटिव्ह फॉर्म्स अँड प्रोहिबिटिव्ह फॉर्म्स. सो वर्बचे इम्पेरेटिव्ह फॉर्म आणि प्रोहिबिटिव्ह फॉर्म ते कसे बनवायचे आणि कुठे वापरायचे आणि ह्या व्यतिरिक्त अदर दिस ग्रामर पॅटर्न्स. सो हाजी मास्टर. First, imperative and prohibitive forms. The imperative and prohibitive forms of verb is made as follows. So for group 1, आता हे आपले group 1 चे verbs आहेत. Imperative form replace E sound of the mass form with the A sound. For example, nomimas become nome. Asobibas, asobe त्याला मास लागत नाही imperative form मध्ये. So basically imperative form म्हणजे order form. कोणाला तरी ऑर्डर करणे. नोमिमास म्हणजे प्या आणि नोमे म्हणजे पी. लहान मुलांना आई सांगते ना दूध पी, पाणी पी. सो दॅट इज नोमे. सो ऑर्डर, एखाद्याला ऑर्डर आपण जे करतो तो आहे आपला इम्पेरेटिव्ह फॉर्म. सो आपल्याला ई साऊंडला ए साऊंड मध्ये कन्वर्ट करायचंय इम्पेरेटिव्ह फॉर्म मध्ये. वेअर एज इन प्रोहिबिटिव्ह फॉर्म, सो प्रोहिबिटिव्ह फॉर्म मध्ये काय करायचंय, आपला जो डिक्शनरी फॉर्म आहे त्याला फक्त ना ऍड करायचंय. सो व्हॉट द डिफरन्स बिटवीन इम्पेरेटिव्ह अँड प्रोहिबिटिव्ह. इम्पेरेटिव्ह फॉर्म मध्ये आपण ऑर्डर देतो पॉझिटिव्हली पी. प्रोहिबिशन मध्ये आपण प्रोहिबिशन सांगतो. पिऊ नको, नोमू ना, पिऊ नको, असोबू ना, खेळू नको, काऊ ना, परचेस करू नको, इसोबू ना, घाई करू नको. सो इम्पेरेटिव्ह म्हणजे ऑर्डर करणे आणि प्रोहिबिटिव्ह म्हणजे प्रोहिबिशन करणे, एखादी गोष्ट करण्यापासून. ओके, सो हे आहेत ग्रुप 1 साठी इम्पेरेटिव्ह फॉर्म अँड प्रोहिबिटिव्ह फॉर्म. ग्रुप 2 साठी काय करायचंय, आपल्याला मास कट करून फक्त रो ऍड करायचंय. ताबेमास टू इट, ताबेरो म्हणजे खा, ताबेरू ना खाऊ नको. सो ह्याच टोन मध्ये ते आपल्याला वापरताना सुद्धा वापरायचंय. सो ताबेरो, सो रो वरती आपल्याला जास्त भर द्यायचंय. ओके, ताबेरू ना म्हणजे आपल्याला रुनाला थोडस लो व्हॉल्यूम मध्ये घ्यायचंय. नेक्स्ट, ग्रुप 3 मध्ये इम्पेरेटिव्ह फॉर्म. शिमासचा इम्पेरेटिव्ह फॉर्म आहे शिरो. ही मस्ट बिकम खोई. प्रोहिबिटिव्ह फॉर्म शिमास सुरुना, हिमास कुरुना. ओके, सो हे आहेत आपले इम्पेरेटिव्ह अँड प्रोहिबिटिव्ह फॉर्म. आता हे वापरायचे कसे. सो ह्याचे खूप सारे युजेस आहेत इम्पेरेटिव्ह आणि प्रोहिबिटिव्ह फॉर्मचे. सो हे व्हिडिओ बघत असताना तुम्ही ते बुकमध्ये लिहून काढा. सो द इम्पेरेटिव्ह फॉर्म इज यूज्ड टू फोर्स अ पर्सन टू डू समथिंग. जसं मी म्हटलं की हा ऑर्डर फॉर्म असतो, एखाद्याला एखादी गोष्ट, एखादी ऑर्डर देण्यासाठी हा वापरला जातो. So it is used to force a person to do something. जसे की by a man senior in status or age to a person junior to him, or by a parents to his child. नेरू, आता हायाकू नेरो, हायाकू नेरो. आता नेरू म्हणजे झोपणे, नेमास इज टू स्लीप, नेरू. आता ही हायाकूची कांजी आहे. हायाकू म्हणजे अर्ली आणि ही स्लीपची कांजी आहे, नेमास. सो हायाकू नेरो गो टू बेड इमिडिएटली, लवकर झोप. सो नेरू डिक्शनरी फॉर्म, त्याचा नेमास. आता कट मास पुट प्रो बिकॉज इट्स अ ग्रुप 2 वर्ड. सो नेरू, नेमास, नेरो. सो हा फर्स्ट यूज झाला आपला इम्पेरेटिव्ह फॉर्मचा. ओके, सेकंड, द प्रोहिबिटिव्ह फॉर्म इज यूज टू कमांड अ पर्सन नॉट टू डू समथिंग. एखादी गोष्ट न करू नये यासाठी हा वापरला जातो. ओके, then okuremas. Okureru means to late, okuremas means late होणे, आणि okureru ना. सो आपल्याला काय करायचं, प्रोहिबिटिव्ह फॉर्म मध्ये डिक्शनरी फॉर्मला फक्त ना ऍड करायचंय. सो ओकुरेरू ना. ओकुरेरू ही लेटची कांजी आहे. ओकुरेरू ना मीन्स डोंट बी लेट, उशीर करू नको. So both the imperative and prohibitive forms are used alone or at the end of the sentence. जेव्हा हे फॉर्म्स वापरले जातात त्याच्यानंतर पुढे सेंटेन्स वाढत नाही. ओके, नेक्स्ट अजून युजेस आहेत. बिटवीन मॅन हु आर फ्रेंड्स, इन दिस केस the particle yo is often added at the end of the sentence to soften the tone. Hey, hasta uchiye koi yo,
आस्था उचिए कोई. आता आपण जर नॉर्मल वापरलं असतं आस्था उचिए कोई कम टू माय हाऊस टुमारो, पण आपल्याला जरा ते सॉफ्टन करायचंय म्हणून यो ऍड केलं. आस्था उचिए कोई म्हणजे आपण आपल्या मित्राला ऑर्डर देतो, उद्या माझ्या घरी ये. ओके. नेक्स्ट, आमारी नोमुनायो डोंट ड्रिंक टू मच. सो इथे इम्पेरेटिव्ह फॉर्म वापरलाय, इथे प्रोहिबिटिव्ह फॉर्म वापरलाय. सो त्याला यो ऍड केले सॉफ्टन करण्यासाठी, बिकॉज हे ऑर्डर आहे. तो ऑर्डर दिल्यावर समोरच्याला आवडेल नाही आवडेल, मग फ्रेंड्स मध्ये बोलताना थोडंसं त्याला पोलाइट करण्यासाठी यो ऍड केलं जातं. आमारी नोमुनायो डोंट ड्रिंक टू मच. नेक्स्ट, when there is not enough time to be polite. For example, when giving instruction to a large number of people in a factory or during an emergency, etc. Even in this case, they may be used only by men senior in status or age. So, फॅक्टरीमध्ये इन्स्ट्रक्शन्स वगैरे देताना हा फॉर्म यूज होतो. निघेरो, आता फॅक्टरीमध्ये आग लागली आहे, निघिते खुदासाय असं नाही बोलायला सांगू शकत ना. पळा प्लीज नाही बोलू शकत. तर तिथे जोरजोरात ओरडतात, निघेरो निघेरो, रन रन. ओके. सो इथे सुद्धा हा इम्पेरेटिव्ह फॉर्म यूज होतो, ऑर्डर फॉर्म. एरी बताओ चुकाऊ ना, एरी बताओ चुकाऊ ना. तिथे असं नाही बोला, एरी बताओ चुकावा नाही दे खुदासाय, प्लीज डोंट यूज एलिव्हेटर असं नाही बोलत राहणार. तिथे ते ओरडणार जोरजोरात, आग लागली आहे फॅक्टरीमध्ये, सो ते ओरडणार, एलिवेटर चुकाऊ ना, एलिवेटर चुकाऊ ना, डोंट यूज द एलिवेटर. ओके. नेक्स्ट, when a command is required during training many people or making students take exercise at school or sports club. सो तिथे सुद्धा हे प्रोहिबिशन और इम्पेरेटिव्ह अँड प्रोहिबिटिव्ह फॉर्म्स यूज होतात. ह्यासुमे सो आपण जेव्हा कवायत वगैरे करत एक्सरसाइज करत असतो तेव्हा ते सांगतात थोडा रेस्ट घ्या, टेक अ रेस्ट. So now take a rest. So yasume rest. Yasumuna don't rest. Okay. So इथे सुद्धा हे imperative and prohibitive forms यूज होतात. नेक्स्ट, अजून त्याचे काही युजेस आहेत. हे सर्व युजेस तुम्हाला बुकमध्ये लिहून काढायचे आहेत. नेक्स्ट, when cheering at sporting event, in this case the expressions below are sometimes used by women as well. म्हणजे हे आता वुमेन हॅज वेल असं का म्हटलंय, कारण की काही ग्रामर पॅटर्न असतात ते फक्त मुलं वापरतात, मुली नाही वापरत. बट हे जे आहे हे मुलं मुली दोन्ही वापरू शकतात. येस. सो घांबारे घांबारे इज लाईक फाईट फाईट. देन माकेरुना म्हणजे डोंट लूज, हरू नका. नेक्स्ट, म्हणजे चिअरिंग करताना हे वापरलं जातं इम्पेरेटिव्ह अँड प्रोहिबिटिव्ह फॉर्म. When a strong impact or gravity is used as in traffic sign or in slogan. So, tomere means stop. So, तिथे सुद्धा हे imperative form वापरले जातात. Next, हायरुना don't enter. So, तुम्ही ऑर्डर देताय एखाद्याला, तिथे सुद्धा हे imperative form वापरले जातात, imperative and prohibitive. So, verb mask form nasai is another imperative style. It is used by parents to their children or by teacher to their students as it is a little gentler than the imperative form. म्हणजे imperative form हे थोडंसं ऑर्डर मध्ये होतात आणि लहान मुलांनाही कधी कधी ऑर्डर केलेलं आवडत नाही किंवा त्यांना वाईट वाटतं. सो बँक्योशी नासाय ही ऑर्डरच आहे, पण जराशी पोलाइट व्हर्जन मध्ये आहे. So women use this style instead of imperative form. Yet it is not used when speaking to a senior. Imperative form, prohibitive form, junior person, senior person ला वापरत नाही. Senior person, junior person ला वापरतो. पण इथे जे होतं when having some emergency, काही एमर्जन्सी असेल तिथे ज्युनियर पर्सन सिनियर पर्सनला वापरू शकतो. अगदी तुमचा मॅनेजर असेल तरी तुम्ही त्याला निगेरो पळ पळ असं म्हणू शकता. ओके, बिकॉज तिथे एमर्जन्सीला जास्त इम्पॉर्टंट आहे. येस. नेक्स्ट, आता हे नेक्स्ट ग्रामर पॅटर्न आहे तो योमिमास. आता ही योमिमासची काळजी आहे. योमिमास मीन्स टू रीड. सो नानी तो योमिमास म्हणजे ए इज रीड ॲज बी, म्हणजे इथे जे काही लिहिलंय हे असं वाचलं जातं.
आणि दुसरा आहे तो काईते अरिमास, म्हणजे हे असं असं लिहिलेलं आहे. आता हे कसं आहे ते आपण बघू. येस, कांजी वा नांतो योमिमास का, ही कांजी काय म्हणून वाचली जाते. आता ही कांजीचीच कांजी आहे, ही कांजीची कांजी आहे. तो ही कांजी काय कशी वाचली जाते. हाऊ डू यू रीड दॅट कांजी. कांजी वा नांतो योमिमास का, असं कोणी, स्वतः हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलंय, असं कोणी तोमारे तो काईते अरिमास. इथे तोमारे, तोमारे मीन्स टू स्टॉप, इथे स्टॉप असं लिहिलेलं आहे. तोमारे इज रिटन ओव्हर देयर. नेक्स्ट, ए वा बी तो यू इमी देस. तो यू इमी देस म्हणजे ए मीन्स बी. ए चा अर्थ बी असा आहे. हे लिटरल मराठी ट्रान्सलेशन झालं. ए वा बी तो यू इमी देस म्हणजे ए चा अर्थ बी असा आहे. आता इथे बघूया. आता हे आहे ताची इरी किंशी. आता ही ताची इरी किंशीची कांजी आहे. ताची इरी किंशी, ताची इरी किंशी वा हायरुना तो यू इमी देस. सो हायरुना म्हणजे एंटर करू नये असं याचं मिनिंग आहे. म्हणजे एंट्री प्रोहिबिटेड. ताचीरी किंशीचा मिनिंग आहे एंट्री प्रोहिबिटेड. सो हे असं लिहिलेलं आहे. सो ए म्हणजे काय, ताचीरी. वा बी, बी म्हणजे काय, हायरू, हायरुना. तो युइमिदेस म्हणजे ह्याचा अर्थ आहे हायरुना. कोनोमाकू वा दो युइमिदेस का. आपल्याला कोणाला विचारायचं असेल कोनो कांजी वा दो युइमिदेस का, कोनोमाकू वा दो युइमिदेस का, या कांजीचा अर्थ काय आहे, या सेंटेन्सचा अर्थ काय आहे, या मार्कचा अर्थ काय आहे, या साइनचा अर्थ काय आहे. सो चा अर्थ काय आहे ह्यासाठी वापरतात दो युइमिदेस का. मी खूप वेळा वापरते हे दो युइमिदेस का. आसोबिमास दो युइमिदेस का, आसोबिमासचं मीनिंग काय आहे. सो व्हॉट डज दिस मीन्स. Yes. 洗濯機で、洗濯機で会えるという意味です。सो 洗濯機、洗濯機म्हणजे आपली वॉशिंग मशीन. सो आता इथे आराईमासची कांजी आहे. आराईमास मीन्स आराऊ, आराऊ मीन्स टू वॉश. सो आयरू तो यू इमितेस म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये तुम्ही हे कपडे धुवू शकता असं त्याचं मिनिंग आहे. तो काही आपल्याला कपड्यांवरती साईन असतात ना, कांजी असतात किंवा एखाद्या साईन असतात. आपल्याकडे पण काही कपड्यांवरती साईन असतात की त्याच्यावरती वॉशिंग मशीन दिलेलं असतं आणि त्याच्यावर क्रॉस मार्क केलेलं असतं. सो वॉशिंग मशीन वरती क्रॉस मार्क केलाय म्हणजे काय. सो सेंटाकू की दे आयरू ना तो यू इमितेस. सेंटाकू की दे धुवू नका असं त्याचं. आराऊ ना तो यू इमितेस म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये धुवू नका असं त्याचं मिनिंग आहे. आणि काही वेळेमध्ये वॉशिंग मशीनचं चित्र दिलेलं असतं आणि पुढे टिक मार्क केलेलं असतं. सो सेंटाकू की दे आयरू तो इमितेस, आरायरू तो इमितेस म्हणजे तुम्ही सेंटाकुकीमध्ये ते कपडे धुवू शकता असं त्याचं मिनिंग आहे. सो आरायरू म्हणजे करू शकणे, पोटेन्शियल फॉर्म आहे आराऊचा. नेक्स्ट, सेंटेन्सचा प्लेन फॉर्म प्लस तो इत्ते इमाजता. तो इत्ते इमाजता म्हणजे थर्ड पर्सनने असं बोललेलं आहे. सो पूर्ण सेंटेन्स त्याचा प्लेन फॉर्म मध्ये घ्यायचं आणि त्याला तो इत्ते इमाजता असं ऍड करायचं. आपण सेंटेन्स बघूया. So इत्ते इमाजता is used when conveying a third person's message. Tanaka-san wa ashita yasumimashita to itte imashita. So Mr. Tanaka said, I'll take a day off tomorrow. असं तो म्हटला होता. ओके. Then Tanaka-san wa ashita yasumu to itte imashita. Mr. Tanaka said that he would take a day off work tomorrow. So या दोघांमध्ये मिनिंग काय, डिफरन्स काय आहे. आय विल टेक अ डे ऑफ टुमॉरो हे आपण सेंटेन्स सांगितलं आणि तानाका-सान सेड दॅट त्यांनी असं म्हटलं हे सांगण्यासाठी याच सेंटेन्सचा आपण डिक्शनरी फॉर्म वापरला, प्लेन फॉर्म वापरला आशिता यासुमू तो इत्ते इमाजता. सो आयदर सेंटेन्स और प्लेन फॉर्म ऑफ द सेंटेन्स प्लस तो इत्ते इमाजता म्हणजे त्यांनी असं म्हटलं. थर्ड पर्सनचं सांगण्यासाठी वापरलं जातं. अगेन सेंटेन्स प्लस प्लेन फॉर्म तो चुताएते इतादाकिमासेन का. चुताएरू मीन्स टू कन्वे, एखादा मेसेज कन्वे करणं. सो पोलाइटली आस्किंग समवन टू कन्वे अ मेसेज. और टीचरला सांगशील का मी उद्या येणार नाहीये. सो हा जो माझा मेसेज आहे मी उद्या येणार नाहीये हा तुम्ही टीचरला कन्वे करणार का.
यासाठी हा पॅटर्न यूज होतो. सेंटेन्स बघूया. वान्स अन्नी आतो दे देन्मा कुदासाय तो सुतायते इतादाकिमासेन का? वान्सांनी आतो दे देन्मा कुदासाय वान्सांना नंतर फोन करा प्लीज असं कन्व्हे करणार नाही का? म्हणजे असं कन्व्हे करा असं आपण इनडायरेक्टली त्यांना मेसेज करतोय. इनडायरेक्टली त्यांना सांगतोय. Could you please tell Mr. Wang to give me a call later? So could you please इतादाकिमासेन का हे लेसन नंबर 26 मध्ये आपण शिकलेलो आहोत. सो सुतायते इतादाकिमासेन का म्हणजे हे तुम्ही कन्व्हे कराल का? नेक्स्ट सुमिमासेन गा वातानाबे-सानに明日のパーティーは6時からだと伝えていただけませんか? So, すみませんが excuse me, but वानसांना उद्याची पार्टी 6 वाजल्यापासून आहे हे कन्व्हे कराल का? येस. सो हे आहे लेसन नंबर 33. आरिगातो गोजाइमास.